मुलांनो, आमची मती चालत नाही। आता तुम्हाला गती एकाच ठिकाणी मिळू शकेल, प्रतिष्ठान नगरीमध्ये। आता तेच सर्वोच्च धर्मपीठ आहे। क्षमा करा शास्त्री, पण एवढ्या लांबवर ही लहानगी लेकरं जातील कशी? ते त्यांचं त्यांनी पाहावं। आज यांनी न्यायपीठाला जो उलट प्रश्न विचारलाय ना, जी अमर्यादा केलेली आहे, त्याची शिक्षा म्हणून यांनी 3 दिवस आळंदीमध्ये भिक्षेसाठी येऊ नये। हो, पण मग ती लेकरं खातील काय? माती खातील नाही तर शेण खातील। अहो, त्यांना जिवंत सोडलंय हेच खूप आहे। आमचं काही चुकत असेल तर सांगा नरहरी शास्त्री। आपण विसोबा शास्त्री, जरा संयमानं घ्या। भोजलिंग काका, विसोबा शास्त्री म्हणतायत ते करा। आमचा निर्णय हाच आहे की यांनी प्रतिष्ठान नगरीवरून शुद्धीपत्र आणावे। नरहरी शास्त्री, आम्ही इतका वेळ गप्प होतो, पण एकदा विचार करावा। कसला विचार? आम्हाला असं वाटतं की आपण वृथा ताणतो आहोत। मुलं लहान आहेत, आई बापा वेगळी आहेत, तेव्हा त्यांच्याशी इतकं कठोर वागू नये हीच विनंती आहे नरहरी शास्त्री। पुरे झालं हो। ही मुलंही काही कमी नाहीत मुद्गल शास्त्री। गप्प बसली असती तर काय झालं असतं, पण ह्यांनी धर्मसभेला उलट प्रश्न केला हे विसरता येणार नाही। अहो, पण ग्रामजोशी पुरे, ग्रामजोशी जे बोलत आहेत ते योग्यच आहे। यांनी न्यायसभेला उलट प्रश्न केला हे विसरता येत नाही। त्यामुळे आमचा निर्णय योग्यच आहे। यांनी प्रतिष्ठान नगरीमधून शुद्धीपत्र आणावे। न्यायसभा समाप्त झाली। जय सिद्धेश्वर, जय सिद्धेश्वर। शांतम पापम। वय, पण आज जे काय झालं ते काय पटलं नाही शास्त्री बुवा। अहो, पंतांनी रुक्मिणीनं न्यायसभेचा प्रत्येक शब्द पाळला आहे, ध्यान प्रायश्चित्त बी घेतला आहे, तरी बी त्यांच्या लेकरांना त्यांचा अधिकार मिळू नये। शास्त्री बुवा, तुमच्या एक ध्यानी आलं का? काय? आज विसोबा शास्त्री असं बोलत होते जसं काय न्यायसभा काय निवाडा करणार आहे त्याच आधीच ठाऊक होतं। पण राहून राहून नरहरी शास्त्रींनी हा असा निर्णय दिला याच नवल वाटतं। कारण न्याय निवाड्यासाठी उभ्या पंचक्रोशीत ज्यांचा
न्याय मार्तंड म्हणून लौकिक आहे. ते असा पूर्वग्रह मनात ठेवून निर्णय देणं हे कदापि शक्य नाही. आता मी अडाणी माणूस आहे. आज न्यायसभेत जे झालं ते पाहून वाटतं की न्याय निवडाचा प्रश्न तर मागवून येतो ना हो. पण न्यायसभा सुरू झाल्यापासूनच इसोबा शास्त्री समद्यांवर निर्णयच लादत होते ना, त्यामुळे सारीची दिशाच बदलली. सहदेवा, अरे पण तुझ्या एक गोष्ट ध्यानात येते का, काय हो? की या निर्णयातून त्या मुलांसाठी एक नवीन आशा निर्माण झाली आहे. उद्या पैठणच्या धर्मपीठानं जर यांना न्याय मिळवून दिला, यांना मुंजीचा अधिकार दिला, अध्ययनाचा अधिकार दिला, तर विसोबा शास्त्री कायमचेच गप्प बसतील. खरं आहे तुमचं. तर शास्त्री बुवा, अहो या झाल्या जरतरच्या गोष्टी. आपल्या गावच्या लेकरांचा निर्णय परक्या गावच्या सभेला द्यायचा, ते काय मनाला पटलं नाही बुवा. सहदेवा, अरे जगाची रीतच आहे ही. आपल्या माणसांची किंमत ही आधी परक्यांना कळते. खऱ्या रत्नाची पारख ही जाणकार रत्नपारखीच करू शकतो. शास्त्री बुवा, न्यायसभेनं लेकरांना शुद्धीपत्र आणायची आज्ञा तर दिली आहे, पण लेकर पैठण नगरीला पोचतील का हो? ज्ञानदादा, अरे काय करायचंय आपण? काय करायचं म्हणजे आपल्याला आखून दिलेल्या मार्गावरून चालायचं, पैठणला जायचं. अरे पण हे कधीपर्यंत? म्हणजे दरवेळी त्यांनी सांगायचं आणि आपण निमूटपणे सारं ऐकायचं. आपण गुरुदादाला विचारूया. गुरुदादा, काय वाटतं तुला, जायचं का आपण पैठणला? कशाला? मला शुद्धीपत्राची गरज वाटत नाही. सगुण आणि निर्गुण अशी परमात्मा स्वरूपाची जी सहज स्थिती, तीच माझी स्थिती. गुरुदादा म्हणतो तेच खरं. सोपाना, तुला रे काय वाटतं? दादा, माणसाचं कर्तृत्व महत्वाचं. मग त्यांच्या कुळाची जन्माची चौकशी आपण का करावी? म्हणजे व्यास आणि वाल्मिकी यांची योग्यता ठरवताना आपण त्यांच्या कुळाची जन्माची जातीची चौकशी करणार आहोत आणि त्या चौकशीवरून त्यांची योग्यता सिद्ध करणार आहोत का? बाबा नेहमी म्हणायचे, जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. आपण भक्तीतच रंगून जावं, नाही का? खरंय तुमचं म्हणणं. सिद्ध पुरुषाने सुद्धा वेदबाह्य वागू नये असं म्हटलं जातं. उलट इतरांना मार्ग दाखवत अधिक आस्थेनं वागलं पाहिजे ना. आई बाबांनी आपल्याला अधिकार मिळावा म्हणून देहत्याग केला. त्यांच्यासमोर जो मार्ग आला तो त्यांनी स्वीकारला. मग आपलंही तेच कर्तव्य आहे ना. गुरुदादा, जाऊया की आपण पैठणला. तिथला ब्रह्मवृंद काय म्हणतो ते तरी बघूया. आता धाकट्या बहिणीनेच आज्ञा केली आहे म्हटल्यावर काय करायचं? तिचा हट्ट कसा काय मोडणार? ज्ञाना, जाऊया आपण पैठणला. भट्टदेव काका तर तीर्थाला गेले. भोजलिंग काका आणि कावेरी मावशीलाही सोबत घेऊन जाऊया. अजिबात नाही, नाही जायचं त्या कार्ट्यांसोबत.
असं काय करता सासूबाई? लहान आहेत लेकर. आजवर एवढा मोठा प्रवास कधी एकट्यानं केला नाही हो त्यांनी. आणि आईच्या मायेनं करणारं कोणीतरी मोठं पाहिजे ना हो त्यांच्या संग. आईच्या मायेनं आईच्या मायेनं करायला तुझ्या पोटची लेकरं आहेत का ती? परकी आहेत परकी. परकी परकी कधीपासून झाली ती लेकरं मला? मी जन्म दिला नाही म्हणून ती माझी नाहीत. ज्याच्या मुखातून निघालेला एक शब्द असा अलगद झेलावा, कानात साठवून ठेवावा, तो ज्ञाना, तो माझा नाही. त्याच्या जन्माच्या वेळी मॅच होते ना रुक्मिणी संग. तिचं बाळणपण कोणी केलं? मॅच ना. त्याच्या माईच्या बी आधी म्या त्याला पाहिलंय. ह्या जगात आल्यावर पहिला स्पर्श त्याला माझाच आलाय. माझं नाही. त्याचं नाणं कोणी केलं? म्याच ना. जे ज्ञानाचं केलं तेच रुक्मिणीच्या तिन्ही लेकरांचं केलं नव. मी काही नुसतीच मावशी नाहीये लेकरांची, माय बी हाय ना. बाय, जाऊ दे की तिला. तू काय जाऊ दे म्हणतो रे? उलट तूच नाही म्हणलं पाहिजेस तिला. करा काय करायचं ते करा. हाय उद्या हाय ना आज नाही. तो काळजी मी समजू शकतो. माईच्या स्वभावाकडे दुर्लक्ष कर. सासूबाईंना जे वाटतं तेच तुम्हाला बी वाटतं का? तुम्हाला बी ती लेकरं फरकी वाटतात काय? अगं खोळी का काय तू? आपलीच लेकरं आहेत ती. पण त्या लेकरांची काळजी घेता घेता आपला बी संसार हाय हे विसरून नाही ना चालायचं. एवढंच मायला वाटतं. वाढ नको पाडूस. तू हसली नाहीस तर पैठणला जायला बैलगाडी पाठवणार नाही बर का म्या. असं काळजी नका करस. जाय तू. काय झालं? नाही, काही नाही. चालू द्या मग. हो. नाही कसं? आम्हाला समजायला हवं ना तुमच्या मनात नक्की काय चाललंय ते. कसला एवढा महत्वाचा विचार करताय की ज्यात तुम्ही पती सेवा सुद्धा विसरलात? ते राहून राहून आपलं वाटत होतं की न्यायसभेनं लेकरांना मुंजीचा अधिकार द्यायला हवा होता. हो, आपल्याला ज्यातलं समजत नाही त्यात बोलावं कशाला? काय नाही म्हणजे नसेल कळत मला ह्यातलं. म्हणजे नाहीच कळत.
पण सारा गाव जाणतो की लेकरं किती हुशार आहेत. त्यांच्या मनी ज्ञानार्जनाची ओढ लागली आहे. त्यांच्या आई वडिलांनी ज्यासाठी देह त्याग केला तो अधिकार त्यांना मिळायला हवा असं वाटत नाही का आपल्याला? तेव्हा पुन्हा एकदा न्यायसभा भरवून माणुसकीनं आपण त्यांचा विचार करायला हवा असं वाटतं. लेकरांना ज्ञानार्जनाचा अधिकार मिळाला तर ते आळंदीचं लौकिकच वाढवतील असं नाही वाटत आपल्याला? नाही म्हणजे आपण सदैव आळंदीचं हितच चिंतता म्हणून आपलं बोलले. नाही, ते बरोबर बोलताय, पण या गावाचं हित त्या कार्ट्यांची मुंज न होण्यातच आहे. शास्त्रांनी त्या कार्ट्यांना विद्यार्जनाचा अधिकार न देता सुद्धा त्या विठ्यांनी कार्ट्यांना वेद शिकवलेच ना. पण म्हणून कोणी विद्वान होत नाही. 4-2 श्लोक, नारद सूत्र, काही ऋचा शिकवल्यामुळे विद्वान म्हणायचं का अशा माणसाला? काय अहो, उद्या नारबाला सुद्धा वेद शिकवीन आणि तो घडाघडा म्हणेल म्हणून नारबा विद्वान होतो का? नाही हो, हे तुमचं बरोबर आहे. पण अहो, लेकरांना पैठणच्या धर्मसभेत पाठवायचं म्हणजे काय चाललंय? ती लेकरं पापी संन्यासाची कार्टी आहेत ती. पुन्हा जर का त्या कार्ट्यांचा उल्लेख केलात तर या आडकित्त्यांनी जीभ कापून टाकीन तुमची. मी पाणी घेऊन येते. शांतम पापम. मुक्ती, अगं हे तर आईचं पातळ आहे ना. हो ज्ञानदादा, मी ठरवलं होतं जेव्हा मोठी होईन आणि लुगडं नेसू लागेन तेव्हा हे आईचं पातळ नेसेन. मनाला कितीही समजावलं तरी ह्या प्रवासात आपल्याला आईबाबांची आठवण येणारच. तेव्हा हे पातळ आपल्याला मायेची ऊब देईल. मुक्ते, हे पातळ नेसलं ना की तू अगदी आईसारखी दिसशील बघ. सोपान दादा, एखाद्यासारखं दिसणं सोपं आहे पण त्याचे सारे गुण आत्मसात करणं अवघड. मुक्ते, अगं आईसारखी दिसशील म्हणल्यावर अगदी आईसारखी बोलूही लागलीस की. आता प्रवासास उशीर झाल्यावर आपल्याला रागही भरेल ती. नाही का ज्ञानदादा? ओरे सोपाना, काय रे ज्ञानदादा? गुरुदादा सांग ना रे त्याला. बघ ना सारखी कशी माझी थट्टा करतात. काय रे तुम्ही मुक्तेला त्रास देता? गुरुदादा, आता तू म्हणालास ना, मी मुक्तीची अजिबात थट्टा करणार नाही. तिची चुकूनही खोड काढणार नाही बघ. तिच्याशी ना असंच गंभीरपणे बोले. झाली का सामानाची बांधाबांध करून? हो झाली. तर हे पातळ तेवढं घ्यायचं राहिलं होतं. हे बांधलं की झालं. तुझी झाली का रे? हो झाली बरं. केवळ 2-3 वस्त्र बाकी होती, ती घेतलीत. गुरुदादांनी तर अंगावरचं आणि अजून एकच काय ते वस्त्र घेतलंय. मग आता राहिली कोणाची तयारी? झाली का सगळ्यांची तयारी? हो
माझी झाली. ज्ञानादादाचीच काहीतरी राहिली आहे. मगासपासनं पोथ्या बांधतोय. ज्ञानदादा, तू एवढ्या पोथ्या का बांधतोयस रे? सांग बाबा सांग. तिच्या शंकेचं निरसन झाल्याखेरीज ती कुटी बाहेर पाऊल नाही टाकायची. मुक्ते, अगं हे ग्रंथ म्हणजे आपले सखे सोबती आहेत. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. म्हणजेच काय तर ज्ञानासारखं पवित्र या जगात काहीही नाही. हे ग्रंथ पोथ्यांमधलं ज्ञान आत्मसात करून जे उघड्या डोळ्यांना दिसतं, जाणवतं, त्याच्याशी याची सांगड घालायला हवी. म्हणजे आपलं जगणं समृद्ध होत जातं आणि माणूस होण्याकडे खऱ्या अर्थानं आपला कल होत जातो. हीच तत्वज्ञान तर बाबांनी आपल्याला शिकवलंय ना. आणि प्रवासात गोष्ट सांगायला, आपली ज्ञानाची भूक भागवायला बाबा आपल्या सवयी नाहीत. पण त्यांनी अभ्यासलेले ग्रंथ तर आहेत. तेच आपला प्रवास सुखकर करतील. काय झालं सोपाना? असं काय एकटा बसलायस? मनातली गलबल बोलून दाखवली नाही तर ती वाढतच जाणार ना रे बाळा. वेदनेला वाट मोकळी करून दिली की ते कमी होते. सांग काय झालं? तुम्हा लेकरांना जन्मल्यापासून मी माझ्या अंगा खांद्यावर वाढवलंय. तुम्हाला अगदी बोलताही येत नव्हतं ना, तेव्हा तुम्हाला काय म्हणायचंय हे विठ्ठल पंतांच्या आधी या भोजलिंग काकाला कळायचं. आणि मग असं झालं की विठ्ठल पंत हिरमुसून म्हणायचे, माझ्या लेकरांच्या मनी काय चाललंय ते माझ्या आधी तुम्हाला कसं काय हो कळतं? आणि मग तुम्ही काय म्हणायचं त्याच्यावर? काहीच नाही. प्रत्येक वेळी बोलायची आवश्यकता नसते. मनाची नाळ जुळली ना की सगळं आपोआप उमगतं. काका, अहो कायम धर्माचरण करणारे आमचे आई बाबा, आमच्या सुखासाठी त्यांनी आत्मत्याग केला. पण लोकांकडून आमची अवहेलना चालूच आहे. आमचा छळ काही केल्या कमी होत नाहीये. उलट आमचं जगणं अधिकच अवघड होत चाललंय. असं आमच्या सवय का होत आहे हो काका? असा नेमका कोणता अपराध बाबांच्या हातून घडलाय? त्याची एवढी मोठी शिक्षा आम्हा साऱ्यांना भोगावी लागते. विठ्ठल पंतांनी आळंदीत आल्याच्या पहिल्या दिवसापासून क्रांतीची सुरुवात केली. समाजातल्या अनिष्ट रूढींविरुद्ध धारिष्ट्याने उभी राहून क्रांतीची सुरुवात केली. हाच त्यांचा अपराध.
नरहरी शास्त्री, नाही आपला मान आहे, तेव्हा पूजेच्या विधीस आपण प्रारंभ करावात. गावदेवीच्या नावानं उदो उदो ग्रामदेवीचा, उदो उदो ग्रामदेवीचा. उदो उदो. सुरुवात कर रे. ए बाबा, कोण कुठला तू? धर्म कार्यात आडवं येण्याचं धारिष्ट्य दाखवतोस? उभ्या जन्मात बळी देणाऱ्याला थांबवलेलो कधी पाहिलं बी नाही ना ऐकलं बी नाही. अरे काय रे तुझं हे वागणं? हा? आणि गावाच्या परंपरेसंदर्भात बोलणारा तू कोण रे? परमेश्वरानं निर्माण केलेल्या सृष्टीमधल्या एका निष्पाप जीवाचा जीव वाचवणारा केवळ दुसरा एक जीव. असं मग परमेश्वरानंच या क्षणी ह्याच्या प्रारब्धामध्ये मरण लिहिलंय. ते थांबवून तू धर्माच्या विरोधातच जातोयस. त्याचं काय? आणि जिथे जन्म आहे तिथे मरण ही विधी लिखितच ना. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? आलाय मोठा शहाणपणा शिकवणारा. पण मरण येणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या जीवाचा बळी देणं या दोन भिन्न गोष्टी आहेत ना. जीव हा एकच असतो, मग भले तो माणसाचा असो की पशुचा. त्याचा जीव घेण्याचा, त्याचा बळी घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि धर्मकार्य रोखून शास्त्राचा अपमान करण्याचा अधिकार तुला कोणी दिला रे? शास्त्रानेच. कारण शास्त्र हे मानवासाठी, मानवाच्या कल्याणासाठी आहे. शास्त्रासाठी आपण नाही. जे शास्त्र प्रत्येक जीवात ब्रह्म, ईश्वराचा अंश आहे असं मानतं, ते दुसऱ्या एखाद्या जीवाचा बळी मागूच कसं शकेल? अरे अरे, तू कसले रे शब्दांचे खेळ करतोस? तुला काय आम्ही मूर्ख वाटलो का? तू काय करतोयस याची जाणीव तरी आहे का तुला? अरे शतकानुशतक आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरांचा पायंडा घातला तो काय उगीचच? आणि हजारो वर्षांची परंपरा मोडून काढायला तू काय स्वतःला त्यांच्यापेक्षा महान समजतोस? अरे अशानं देवाचा कोप होईल. देवा धर्माच्या विधीत असे विघ्न आणून तू महाभयंकर आपदा ओढवून घेतोय स्वतःवर. काही जाणीव आहे का त्याची? निसर्गानं त्याची लेकरं आपल्या स्वाधीन केली तर त्यांचा बळी घेण्याचा आपल्याला काय अधिकार?
एखाद्या जीवाचा बळी घेऊनच विधी संपूर्ण होईल अशी समस्त जनांची भावना असेल तर 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे. घ्या माझा बळी.